नमस्कार, जय महाराष्ट्र. सर्व शेतकरी मित्रांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, पुढच्या 12 तासांचा ताजा हवामान अंदाज आपण देणार आहोत. फक्त हा हवामान अंदाज पुढच्या 12 तासाचा आहे, कारण वाऱ्यामध्ये बदल झाल्यास हवामान अंदाज पुढे मागे होऊ शकतो. त्यामुळे फक्त 12 तासाचा अंदाज तुम्हाला देत आहोत मित्रांनो. तर पुढच्या 12 तासामध्ये यवतमाळ आणि जर बघितलं तर चंद्रपूरच्या काही भागात वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्व शेतकरी मित्रांनी या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जर बघितलं तर त्या ठिकाणी वाऱ्याचा स्पीड हा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे बाकीचे जिल्हे बघितले तर लातूर, नांदेड, धाराशिव, त्याचप्रमाणे जर बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, खोट्या बातम्यांपासून सावध राहा. कारण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी दाखवलं जात आहे की 12 तासाचा चक्रीवादळ येणार, तर 12 तासात चक्रीवादळ येणार नाही. त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावध राहा. पावसाची शक्यता बघितली, तुम्हाला जे जिल्हे सांगितले आहे त्या जिल्ह्यामध्येच पाऊस या ठिकाणी पडणार आहे. बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्थानिक ढगनिर्मिती होऊन पाऊस पडू शकतो. मात्र